बघूयात, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं असं त्यांनी म्हटलंय. संजय गायकवाड यांच्याकडून कमिशन खोरीची कबुली देण्यात आली आहे. राज्यातील कट कमिशनचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन तर दुसरीकडे महायुतीच्या आमदाराचं हे धक्कादायक विधान. त्यामुळे पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे संजय गायकवाड त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आले. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, खरं तर संजय गायकवाडांच्या या धाडसी म्हणजे त्याला धाडस म्हणावं की नेमकं काय म्हणावं हेच खरं कळत नाही. पण 35 कोटी रुपयांचं कमिशन कार्यकर्त्यांकरता सोडून दिलं म्हणजे एक प्रकारे त्यांनी कमिशन खोरीची कबुलीच दिली असं म्हणायचं का? नक्कीच विशाल, एकीकडे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीतल्या जबाबदार आमदार आपल्याला बेछूट असं विधान करताना पाहायला मिळतोय. या आमदाराकडून थेट 35 कोटींचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडल्याचं म्हणतोय. याचा अर्थ हा आमदार किती कट कमिशन घेत असेल हा प्रश्न उपस्थित झालाय. या आमदारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार या संदर्भात आता विरोधक आपल्याला सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करणार आहेत. कारण की कट कमिशन राज्यात चालू देणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये मांडली, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडली, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या बाहेर देखील मांडली. मात्र तरीही महायुतीतल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा आमदार थेट आपल्याला वक्तव्य विधाने करताना पाहायला मिळतोय. मी माझ्या वाटेची 35 कोटी रुपये ही कार्यकर्त्यांना दिली. याचा अर्थ जे सरकारकडून निधी येतोय त्या निधीसाठी विरोधी पक्षातले आमदार आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे अक्षरशः रडगाणं गातायत की आम्हाला निधी मिळत नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातला हा जबाबदार आमदार बोलतोय की मी माझ्या वाटेचं 35 कोटीचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी दिलं. आमदार हे कट कमिशनसाठी निवडून येतात का? आमदार कार्यकर्त्यांना कट कमिशन मिळवून देण्यासाठी कामं घेतात का? हा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झालाय. आणि सर्वात महत्वाची बाब विशाल, हे 35 कोटीचं कट कमिशन हे आमदाराने नेमकं कोणत्या विभागाच्या बिलांमध्ये घेतलं, कोणत्या विभागाच्या निधीमध्ये घेतलं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय कारवाई करतील या संदर्भात न्यूज 18 मराठी प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे, प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विचारणार आहे, प्रश्न उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांना देखील विचारणार आहे. तुमचे आमदार बेजबाबदार पद्धतीची वक्तव्य कशी करू शकतात, तुमचे आमदार 35 कोटींचं कमिशन कसं देऊ शकतात या संदर्भामध्ये आता विधानसभामध्ये विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधक आपल्याला प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळू शकतात. मात्र न्यूज 18 मराठी ही जी ऑडिओ क्लिप आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार संजय गायकवाडांनी बुलढाण्यामध्ये हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. आता ह्या वक्तव्यानंतर आता आपल्याला राज्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये या वक्तव्याची गंभीर दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि या संदर्भातली चौकशी करायला सुद्धा ते मागे पुढे पाहणार नाही. कारण की याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील आम्ही कट कमिशन चालू देणार नाही. तर आता त्यांच्याच महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे कशा प्रकारचे वक्तव्य करतात संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. विशाल. तुषार, पुन्हा एकदा आपण बघूयात संजय गायकवाडांनी एका कार्यक्रमात काय वक्तव्य केलंय. मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर. सचिन भाऊ, संजय गायकवाड असं म्हणतायत की मी जवळपास 35 कोटींचं कमिशन माझ्या कार्यकर्त्यांकरता सोडून दिलं. काय नेमका याचा अर्थ काढायचा या वक्तव्याचा? पहिली गोष्ट तर त्यांच्या एक गुण चांगला दिसतोय की खूप ते दिलदार आहेत
आणि अशाच पद्धती आहेत. पण माणूस ज्यावेळी दिलदार केव्हा होतो, ज्यावेळी त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती रसद संपत्ती असते आणि कार्यकर्त्यांना सोडण्याची गोष्ट करतात. पण प्रश्न असे असतो की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे त्यांनी अप्रत्यक्ष रीतीने का होईना कमिशन मी घेतोय किंवा मला मिळतोय हे तरी त्यांनी मान्य केलं. त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्यातूनच जे सत्ताधारी आमदारांची काय परिस्थिती आणि सत्ताधारी आमदारांचे कसे पाची बोटे तुपात आहेत हे याच्यातून स्पष्ट होतोय. आणि त्यातून मात्र शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, तो कसं या सर्वकडे बघतोय. आधी अवकाळी पाऊस आहे, साधा लोकांना मदत होत नाही, त्यावेळी एवढे कोटी रुपयाची गोष्ट करणं म्हणजे मला असं वाटतं ही शोकांतिका या राज्याची होत चाललेली आहे. यातूनच बोध घेऊन आता नागरिकांनी आणि मतदारांनी जागृत राहायला पाहिजे, एवढंच म्हणता येईल. अजून काय. पण सचिन नायरजी, जे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा केली जाते, टक्केवारी मिळते, कमिशन मिळतं आमदारांना, ही अशा प्रकारचं हे वक्तव्य करून त्यांनी याची कबुलीच दिली असं म्हणायचं का? हो, तेच म्हटलं ना मी, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे की त्यांनी कबूल केलं की हे मला मिळणार होते, मी त्यांना दिलेले आहेत आणि दिलदार झालेले आहेत. पण जनता बघते ना, शेवटी हा पैसा कोणाचा आहे? जनतेचाच आहे. हा पैसा कुठेतरी चांगल्या विकास कामाला झाला असतं ना, गेला असतं ना. आणि जो माणूस समजा त्यांना काय देणार असेल तर तो काय काम करणार आहेत का? हे दुर्दैवी आहे, दुर्दैवी आहे. हो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर देखील आहेत. किशोरीताई, बघा संजय गायकवाड असं म्हणतायत, म्हणजे किती समर्पित नेता म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले कार्यकर्त्यांकरता की मी 35 कोटीचं कमिशन मी कार्यकर्त्यांकरता सोडून दिलं असं म्हणत एक प्रकारे कट कमिशन हे चालतं आमदारांमध्ये, याची कबुलीच त्यांनी दिली आहे का? ही कबुली त्यांनी आता त्या विधानसभेमध्ये दिलेली आहे किंवा विधानसभेच्या बाहेर दिली, मला नाही माहिती कुठे दिली आहे. पण जर ही कबुली त्यांनी सरळ दिली आहे त्याच्यावर आता मुख्यमंत्री काय करणार आहेत? कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय की आम्ही कुठलाही कारभार पारदर्शक करतो. हे पारदर्शक आहे का? कट कमिशनवाले आणि मग जेव्हा उद्धवजींकडनं गद्दारी करून ह्याच कामासाठी ते निघून गेले का? सगळ्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. कारण मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली होती म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून काम चाललंय. आम्ही काही करू, आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची जनता पैसे घेऊन आम्हाला मतदान करणार. आम्ही उघडही पैशाची वार्ता करतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की राज्य कारभार करताना हे कट कमिशन काही केलं मी चालू देणार नाही. पण आता एक प्रकारे संजय गायकवाडांकडनं हे वक्तव्य आल्यानंतर हे जाहीरपणे सुरू आहे किंवा उघडपणे सुरू आहे असं म्हणायचं का? जाहीरपणे पण आणि उघडपणे पण. आता मुख्यमंत्री ह्याच्यावर काय ऍक्शन घेणार? कारण आपल्याकडे ऍक्शनला महत्व आहे. त्यांनी जे करतोय ते पाप त्यांनी बोलून दाखवलंय. पण मग जर तुम्ही भाजप स्वच्छ पक्ष म्हणून एक इमेज तयार करायला बघते पण ती होत नाहीये. कारण असे नतरदृष्ट जर आमदार असतील कशी इमेज तुमची क्लीन दिसणार? चोरांचा बाजार आणि त्या बाजारातला हा चोर सांगताय असं झालं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेना उभाठा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर होत्या. आपल्याबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे देखील आहेत. अतुल लोंढेजी, हे वक्तव्य संजय गायकवाडांचं आम्ही आपल्याला ऐकवतोय, मग मी आपली प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. बघा संजय गायकवाडांनी काय म्हटलंय. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. अतुल लोंढेजी, मी कार्यकर्त्यांकरता किती समर्पित आमदार आहे किंवा नेता आहे ही शेखी मिरवण्याच्या नादात एक प्रकारे संजय गायकवाडांनी कमिशनखोरी चालते हे कबूल केलंय का? हा, म्हणजे आता कुठली दलाली होती बा ती? कमिशन दलाली केल्यावर मिळतं असं माझा समज आहे. कदाचित आपल्याला तो मान्य असेल किंवा कोणी ज्याला कळतं तो हे मान्य करेल की कमिशन ही दलाली केल्यावर मिळते. मग त्या सरकारी संपत्तीचं होतं, सरकारमधलं कुठलं काम कार्यकर्त्याला मिळवून दिलं त्यातलं 35 कोटी कमिशन त्यांनी सोडून दिलं. अशा पद्धतीचं जर काही असेल तर ते कामाची आपण चौकशी केली पाहिजे की कशा पद्धतीचं काम होतं. आणि हे जे आजकालचे मंत्री आणि आमदार जे या पक्षामध्ये आहेत या सरकारमध्ये
हे लोक हा धंदाच मांडलाय का यांनी? सगळ्यांकडे एकसारख्या डिफेंडर एकाच वेळेस कशा येतात तो? सगळ्या नवीन आमदारांकडे शिंदेच्या डिफेंडर्स आलेले आहेत. एक एक गाडी माझ्या माहितीप्रमाणे 2,70,00,000 3 करोड अशा आहेत आणि सगळ्यांकडे आलेल्या आहेत. कुठून आल्या? मग ते 50 खोक्याची गोष्ट जी यांचे भांडणं झाले होते बच्चू कडू आणि रवी राणांचे, ते खरं आहे का? खरं आहे का? म्हणजे हे कमिशन खोरी, म्हणजे कमिशन दलालीचं सरकार आहे का हे? असे अनेक प्रश्न याच्यातनं उत्पन्न होतात ना. म्हणजे या सगळे मंत्री आणि आमदार दलाल झालेले आहेत का? सरकारी संपत्ती विकण्याचे दलाल झाले आहेत का? म्हणजेच हे पूर्वापार चालत होतं, एवढंच की आता आम्ही जाहीरपणे कबुली दिली. पूर्वापार चालत होतं तर मग त्यावेळेस का नाही काढलं? यांनी आमच्यावर जेवढे आरोप केले एकही सिद्ध करू शकले नाही. हे तर स्वकबुली आहे ही. असं कसं तुम्ही म्हणू शकता? फासावर लटकवा ना आमच्या आमदारांना, मंत्र्यांना, आमदारांना, जर तसं केलं असेल तर. हे तर करूच शकले नाही. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 2012 ते 2014 अजितदादांना यांनी बदनाम केलं. काय निघालं? आज अजितदादा हयात नाही आहेत, पण त्यांनी शेवटी म्हटलं की ज्यांनी आरोप माझ्यावर एवढे लावले त्यांच्यासोबतच मी सरकारमध्ये आहे. हा असला नालायकपणा महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हता. तो आता आलेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अतुल लोंढेंनी देखील याबद्दलची प्रतिक्रिया आता देऊ केली. आपण पाहिलं की संजय गायकवाडांनी काय वक्तव्य केलंय. पुन्हा एकदा हे वक्तव्य आपण बघूयात. बघा, 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं.